फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज कुंभमेळा नियोजन बैठक होतीये। 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील। मुख्यमंत्री आज शाही स्नानाच्या तारखा जाहीर करणार आहेत। 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीच्या पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोलिसांकडून तपासणी आणि बंदोबस्त तैनात केला जातोय। आढावा घेण्यात आलेला आहे। आमच्या प्रतिनिधींकडून पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज 13 आखाड्याच्या प्रमुख साधू महंतांची बैठक पार पडते आणि तयारी जी आहे ती साधू महंत आहेत ते या ठिकाणी विराजमान असणार आहेत। शैव आखाड्यांच्या साधू महंतांच्याच अगदी मागच्या बाजूला सगळे प्रमुख जे नाशिकचे अधिकारी आहेत, ज्यामध्ये विभागीय आयुक्त असतील, पोलीस आयुक्त, विशेष महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, आयुक्त, हे सगळे अधिकारी जे आहेत ते शैव आखाड्याच्या या साधू महंतांच्या मागच्या बाजूस असतील। तर वैष्णव आखाड्यांचे जे साधू बसणार आहेत त्यांच्या मागच्या बाजूला देखील काही लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। यासोबतच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही तीर्थस्थानांचे पुरोहित संघांचे जे अध्यक्ष आहेत त्यांची देखील या बैठकीमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये एकूणच या संपूर्ण सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत चर्चा केली जाणार आहे, उहापोह केला जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अमृत स्नानांच्या तारखा ज्या आहेत त्या तारखा मुख्यमंत्री या बैठकीत जाहीर करणार आहेत। त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन हर्षलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।